स्वागत। राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे। वरळीतल्या विजय मेळाव्यात प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करण्यात आलाय। 3 वकिलांनी राज ठाकरे यांच्या विरोधात ही तक्रार दाखल केली आहे। नित्यानंद शर्मा, पंकज कुमार मिश्रा आणि आशिष राय यांची संयुक्त तक्रार दाखल करण्यात आली आहे। राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। परप्रांतीयांवरच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशाची सुरक्षा ही धोक्यात आहे असा दावा देखील यातून करण्यात आलेला आहे। मुख्य सूत्रधार आणि दोषींवर रासुका अंतर्गत कारवाईची आता मागणी देखील करण्यात आली आहे। या संदर्भातले अधिकचे तपशील जाणून घेऊयात। सचिन गाड आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सचिन, राज ठाकरेंवरती हे आरोप करण्यात आले, नेमकं प्रकरण काय आहे, अधिकचे काय तपशील आहेत? 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजय मेळावा पार पडला होता, जिथे दोन्ही ठाकरे बंधू हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आलेले बघण्यात आले। आता त्याच तिथे राज ठाकरे यांनी एक भाषण केलं होतं आणि भाषण प्रक्षोभक असल्याचा दावा आता या तक्रारदार असलेल्या 3 ॲडव्होकेटनी केलेला आहे आणि या भाषणाबद्दल राज ठाकरे यांच्यावरती कारवाई करावी, त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा असं देखील या 3 ॲडव्होकेटचं म्हणणं आहे। आणि त्यांनी आपले जे पोलीस महासंचालकांना त्यांनी पत्र लिहिलं आहे, त्यामध्ये त्यांनी त्या संपूर्ण भाषणाचे व्हिडिओ क्लिप त्यांनी इथे जोडलेल्या आहेत। आणि एवढंच नव्हे तर यानंतर महाराष्ट्रातली परिस्थिती बिघडलेली आहे आणि महाराष्ट्रात परप्रांतीयांवरती हल्ले होत आहेत असा देखील दावा या तक्रार अर्जात करण्यात आलेला आहे। आणि एवढंच नव्हे तर जे काही मुख्य सूत्रधार आहेत त्यांच्यावरती NSA अंतर्गत कारवाईची मागणी त्यांनी पोलीस महासंचालकांकडे केल्याचं आपल्याला दिसून येतं। नक्कीच, धन्यवाद सचिन आपण दिलेल्या या माहितीबद्दल। यानंतर थेट जाऊयात, अमोल मिटकरी बोलतायत। सभापती